आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर सभेला नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. महात्मा फुले सभागृहात झालेल्या या ग्रामसभेत गावातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी महावीरसिंह रावल होते. प्रशासक डी.बी. पाटील यांच्यासह ग्रामविकास अधिकारी आर.बी. वाघ उपस्थित होते. तलाठी, ग्रामपंचायत शिक्षक, कर्मचारी, पाटील आणि पोलीस पाटील आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभेत नागरिकांनी गावातील विविध समस्या मांडल्या. या समस्यांची ग्रामसभेत लेखी नोंद करण्यात आली. कुंभार समाजाच्या न्यायप्रविष्ट जागेचा मुद्दाही ग्रामसभेत चर्चेला आला. या जागेसंदर्भात ठराव करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी हात उंचावून ठरावाला सहमती दर्शवली. त्यामुळे या प्रश्नावर ग्रामस्थांची एकजूट पाहायला मिळाली. घरकुल योजनेबाबतही ग्रामस्थांनी प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित केले. घरकुल लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात येतील अशी माहिती देण्यात आली. गावातील इतर प्रलंबित प्रश्नांवरही नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. पाणी, विकास कामे आणि विविध नागरी सुविधांबाबत चर्चा झाली. ग्रामसभेत नागरिकांनी आपापल्या समस्या स्पष्टपणे मांडल्या. त्यामुळे ग्रामसभा चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान ग्रामसभेदरम्यान पत्रकारांसोबत झालेल्या प्रकाराची ही चर्चा झाली. माध्यम प्रतिनिधींना खाली बसवण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. पत्रकारांना योग्य सन्मान मिळणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या प्रकारामुळे ग्रामसभेत काही काळ तणावाचे वातावरण झाले होते आणि चर्चेचे विषय बनले. मात्र त्यानंतर विविध विषयांवरील चर्चेला पुन्हा सुरुवात झाली. ग्रामस्थांनी आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. गावाच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे मुद्दे ग्रामसभेत मांडण्यात आले. नागरिकांच्या प्रश्नांची नोंद झाल्याने आता प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. ग्रामसभेत झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी कधी होते हा प्रश्नही महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषतः घरकुल योजनेच्या याद्या कधी प्रसिद्ध होतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. कुंभार समाजाच्या जागेचा प्रश्नही पुढे कसा मार्गी लागतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ग्रामसभेला मिळालेला प्रतिसाद पाहता नागरिकांमध्ये विकास कामांबाबत उत्सुकता दिसून आली. गावातील समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा आहे. नागरिकांच्या सहभागामुळे ग्रामसभा अधिक प्रभावी झाल्याचे चित्र होते. विविध प्रश्नांवर चर्चा करताना ग्रामस्थांनी एकजूट दाखवली. अध्यक्ष महावीरसिंह रावल यांनी अखेरीस उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानंतर ग्रामसभेची सांगता करण्यात आली. मात्र ग्रामसभेत मांडण्यात आलेले प्रश्न आता प्रशासन कितपत सोडवते याकडे लक्ष राहणार आहे. विशेषतः कुंभार समाजाच्या जागेचा प्रश्न चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. घरकुल लाभार्थ्यांच्या याद्यांबाबतही ग्रामस्थांना आता प्रतीक्षा आहे. ग्रामसभेतील निर्णय कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरावेत अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. मालपूरच्या या ग्रामसभेमुळे गावातील विविध प्रश्नांना पुन्हा एकदा वाचा फुटले आहे. आता प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी प्रभाकर आडगाळेसह स्वराज्य न्यूज शिंदखेडा. की जे आपलं येणारी जी पंचवार्षिक आहे, या पंचवार्षिक मध्ये आपल्या गावामध्ये ज्या काही कामांच्या उणिवा नागरिकांकडून येतात की बाबा आम्हाला आमच्या गल्लीमध्ये हे सुविधा पाहिजे, ते सुविधा पाहिजे, गावात ही गोष्ट पाहिजे, तर हा जो बॅकलॉग आहे याच्यासाठी भारत सरकारकडनं 16व्या वित्त आयोगामधून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. नीती आयोगाप्रमाणे आजच्या ग्रामसभेमध्ये आपल्याला प्लॅन प्लस करायचा आहे. प्लॅन प्लस म्हणजे ॲक्शन प्लॅन आहे, तो कृती आराखडा. हा कृती आराखडा आपल्याला आजच्या ग्रामसभेमध्ये घ्यायचा आहे. याच्यामध्ये अंगणवाडीचे काही कामं असतील, जिल्हा परिषद मराठी शाळांचे काही कामं असतील, गावातल्या मूलभूत सुविधांचे कामं असतील आणि अनुषंगिक गावातले नागरिक आपण आहात, गावामध्ये कोणत्या गरजा अंतर्भूत अजून केल्या पाहिजे या गोष्टींचा समावेश केला पाहिजे. या अनुषंगाने आपल्याला आजच्या ग्रामसभेमध्ये सविस्तर चर्चा करायची आहे, असा या ग्रामसभेचा उद्देश आहे. कारण हे जे कामं आहेत हे कोटींमध्ये काम आहेत आणि ग्रामपंचायतचे एवढं बजेट नाही. ग्रामपंचायतचा बजेट जास्तीत जास्त 50-60 लाखापर्यंत असतो आणि पीडब्ल्यूडीचे रस्ते त्याचे देखील आपल्याला पाठपुरावा करावा लागेल. परंतु आपण जे रस्ते जे कामं जे आपण सुचवले त्याची आज नोंद घेतली जाईल आणि शासन दरबारी आपले पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे आपण ते मोठे कामांची मागणी करू. भरपूर समस्या आहेत. अजून सभागृह आपल्याला विविध समाजासाठी मागणी आहे. आता जे कोणी आपलं आदिवासी बांधवांनी मागणी केली, धनगर समाजाची मागणी आहे. अजून विविध जे सभागृह आपल्या गावामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण प्रयत्न करून निधी कसा आपल्याला आपल्या गावासाठी विकास कामांसाठी खेचता येईल. कारण शासन दरबारी निधी खेचून आणणं
हे खूप कठीण असतं, कारण त्यांच्याकडे पैसा एक तर कमी असतो आणि मागण्या खूप असतात. तर तिथून काम खेचून आणणं खूप कठीण असतं. तर आपण या माध्यमातून आपण शासन दरबारी आपले पालकमंत्री, आपले आमदार, आपले जयकुमार भाऊ रावल यांना आपण मागणी करू आणि आपल्या गावातली जी विविध समस्या असतील त्याची आपण पूर्णपणे दक्षता घेऊ आणि प्रत्येक डिपार्टमेंटला आपण काम कसं मंजूर करता येईल ते देखील आपण येणाऱ्या काळामध्ये करू. आता प्रशासक आहे, जिल्हा परिषदलाही प्रशासक आहे, पंचायत समितीला प्रशासक आहे आणि ग्रामपंचायतीलाही प्रशासक आहे. म्हणून लवकर आपल्याला निधी भेटत नाही, कारण गावातली बॉडी असली, सरपंच असला, उपसरपंच बॉडी असली तर ते धावपळ करून गावाच्या विविध जे विकास कामं आहे त्याच्याकडे त्यांचे लक्ष असतं. परंतु पाटील साहेब आणि जे आपले ग्रामसेवक आप्पा आहेत ते पूर्णपणे प्रयत्न करून आपल्या गावाची विविध जे समस्या असतील ते सोडवण्याचे पूर्णपणे प्रयत्न करतायत. तर त्याच्यात जसं रवी भाऊंनी सांगितलं, आपले पत्रकार रवी भाऊंनी जसं सांगितलं, तर त्याच्यात आपण त्यांना सहकार्य करा. समस्या आहेत, आपली घरी पण समस्या असते, आपल्या घरात पण समस्या असते, पण त्याला आपल्याला रोज सामोरं जावं लागतं, ते समस्या सोडावी लागते.